मुलगा सुनेच्या भरवशावर राहू नका. 60 वर्षांनंतरचे आयुष्य असे जगा स्वाभिमान, सन्मान आणि मनःशांतीने. हा मार्ग अवश्य स्वीकारा. वृद्ध होणे हा काही भार नाही, पण मुलगा सुनेवर ओझे बनणे ही मात्र वेदनादायक गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का, 60 वर्षांनंतरच्या आयुष्यातील सर्वात मोठं वास्तव काय आहे? या वयात जर तुम्ही स्वतःला तयार केलं नाही, तर हळूहळू लोक तुमचा सन्मान करणं कमी करू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत की मुलगा सुनेवर अवलंबून न राहता स्वावलंबी कसं व्हायचं आणि वृद्धत्व स्वाभिमानाने कसं जगायचं. पहिला भाग, वास्तव स्वीकारा. सर्वप्रथम एक सत्य स्वीकारा, मुलगा आणि सून यांचीही स्वतःची स्वप्न असतात, त्यांचा स्वतःचा संसार, खर्च आणि जबाबदाऱ्या असतात. ते तुमचा आदर करतात, ही वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्येक वेळी तुमच्यासाठी वेळ आणि पैसा काढणं त्यांना नेहमीच शक्य होईल असं नाही. हे वास्तव जितक्या लवकर स्वीकाराल, तितका पुढचा प्रवास सोपा होईल. जर तुम्ही पूर्णपणे मुलावर अवलंबून राहिलात, तर अनेकदा अपमानही सहन करावा लागू शकतो. पण स्वतःच्या पायावर उभे राहिलात, तर सन्मानही मिळेल आणि मनःशांतीही. दुसरा भाग, आर्थिक तयारी सर्वात महत्त्वाची. वृद्धापकाळात शरीरानंतर सर्वात मोठी गरज असते ती पैशाची. कारण या वयात उत्पन्न थांबतं, पण खर्च कमी होत नाहीत. औषधं, डॉक्टरांचा खर्च, घरखर्च, किराणा अशा अनेक गरजा कायम असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मसन्मान. म्हणूनच आतापासूनच निवृत्तीसाठी बचत करा. जर तुम्ही आधीच निवृत्त झाला असाल, तर तुमची बचत अशा ठिकाणी गुंतवा जिथून दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळेल. म्युच्युअल फंडातील SIP, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम, पोस्ट ऑफिसच्या विविध योजना यांचा विचार करू शकता. कमीत कमी इतकी आर्थिक व्यवस्था जरूर असू द्या की स्वतःच्या गरजांसाठी मुलासमोर हात पसरावा लागू नये. तिसरा भाग, आरोग्याची विशेष काळजी घ्या. जर तुम्ही आजारी राहिलात, तर नकळत इतरांवर अवलंबून व्हाल. त्यामुळे मुलगा आणि सून यांनाही अडचणी येतील. म्हणून रोज सकाळी चालण्याची सवय लावा. हलका व्यायाम करा. गोड, तेलकट आणि जास्त मीठ असलेले पदार्थ कमी खा. तसेच दर 6 महिन्यांनी आरोग्य तपासणी अवश्य करून घ्या. शरीर निरोगी असेल, तर तुमचा स्वाभिमान आणि स्वावलंबनही कायम राहील. चौथा भाग, घरातील नातेसंबंध गोड ठेवा. मुलगा आणि सून हे तुमचे शत्रू आहेत, असा विचार कधीही करू नका. त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका, पण त्यांना नेहमी प्रेम आणि आदर द्या. स्वतःची मतं त्यांच्यावर लादू नका. त्यांच्या भावना, आवडीनिवडी समजून घ्या आणि त्यांचा आदर करा. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि सौहार्दपूर्ण राहील. काळानुसार मुलगा आणि सून त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतील, पण प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणा हीच अशी गोष्ट आहे जी कुटुंबाला कायम एकत्र बांधून ठेवते. पाचवा भाग, एकटे राहायला शिका. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की एकटेपणाही आयुष्याचाच एक भाग आहे. जर मुलगा आणि सून नोकरीसाठी बाहेर जात असतील, तर एकटे राहण्याची सवय लावून घ्या. टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा, भजन ऐका, मंदिरात जा, शेजारी पाजाऱ्यांशी संवाद साधा. तुमच्या मनाला एकटेपणाची सवय झाली, तर तुम्ही मुलगा सुनेकडे तक्रारी करणार नाही आणि त्यांनाही तुम्ही ओझं वाटणार नाही. सहावा भाग, स्वतःची ओळख जपा. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त कोणाचे वडील, आई, सासू किंवा सासरे नाही. तुमची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. नवीन काहीतरी शिका. विणकाम, भरतकाम, चित्रकला किंवा इतर एखादी कला आत्मसात करा. एखाद्या वर्गात प्रवेश घ्या किंवा एखाद्या सामाजिक संस्थेशी, NGO जोडा.
त्यामुळे तुम्हाला जाणवेल की आजही समाजासाठी तुमचे योगदान महत्त्वाचं आहे. रिकाम बसू नका. रिकाम्या मनात दुह, नाराजी आणि तक्रारी सहज घर करतात. 7वा भाग. मुलगा सुनेला आशीर्वाद द्या, टोमणे नाही. मुलगा सुनेवर टोमणे मारू नका किंवा कटू बोलू नका. त्यांनी तुमची मदत केली तर त्यांना मनापासून आशीर्वाद द्या आणि एखाद्या वेळी मदत करता आली नाही तरी त्यांना कधीही शाप देऊ नका. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांच्या मनाला नक्कीच स्पर्श करतील. लक्षात ठेवा, सन्मान दिल्यानेच सन्मान मिळतो. 8वा भाग. देवावर श्रद्धा ठेवा. कधी कधी तुम्हाला वाटेल की जग तुमच्यावर अन्याय करत आहे किंवा मुलगासून तुम्हाला विसरले आहे. अशा वेळी देवाला आपला खरा सोबती बनवा. रोज पूजा करा, ध्यानधारणा करा, नामस्मरण किंवा जप करा. त्यामुळे मन शांत राहील आणि तुम्हाला कधीही एकटेपणा जाणवणार नाही. 9वा भाग. आपल्या इच्छा मर्यादित ठेवा. या वयात अवास्तव अपेक्षा बाळगू नका. मोठमोठी स्वप्न पाहण्यापेक्षा छोट्या छोट्या आनंदात समाधान शोधायला शिका. लहानसं घर, साधं अन्न आणि शांत झोप यातच खरं सुख दडलं आहे. जे आहे त्यात आनंद मानायला शिकलात तर मुलगा सुनेवर ओझ होण्याची वेळ कधीच येणार नाही. 10वा भाग. स्वतःसाठी जगायला शिका. संपूर्ण आयुष्य तुम्ही इतरांसाठी जगलात. आता थोडं स्वतःसाठीही जगा. तुमच्या आवडीचे पदार्थ खा, आवडीची पुस्तकं वाचा, आवडत्या ठिकाणी फिरायला जा आणि हो, अधूनमधून स्वतःसाठी नवीन कपडेही घ्या. स्वतःला आनंदी ठेवणं हा काही स्वार्थ नाही. तुम्ही आनंदी राहाल तर तुमच्या आसपासचं वातावरणही आनंदी राहील. 60 वर्षांनंतर मुलगा सुनेवर ओझं बनता त्यांच्यासाठी प्रेरणास्थान बना. स्वतःला तयार करा. आपल्या आरोग्याची, आर्थिक सुरक्षिततेची आणि आत्मसन्मानाची काळजी घ्या. नेहमी लक्षात ठेवा, सन्मान दिल्यानेच सन्मान मिळतो आणि आनंदी राहिल्यानेच घरात आनंद टिकून राहतो. मुलगा सुनेवर विश्वास जरूर ठेवा, पण स्वतःच्या पायावर उभं राहणं कधीही सोडू नका. कारण आयुष्य तुमचं आहे आणि ते स्वाभिमानाने जगणं हा तुमचा अधिकार आहे. जर तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटल्या असतील तर हा व्हिडिओ इतरांनाही जरूर शेअर करा. तसेच तुमच्या वृद्धापकाळासाठी तुम्ही कोणती तयारी केली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आनंदी राहा, निरोगी राहा आणि स्वाभिमानाने जगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. राधे राधे मित्रांनो.